दोघांसह पोलिसांचे घर फोडले. संजयनगर पोलीस ठाण्यानजीक ही घटना घडली आहे. 21 तोळे सोन्यासह रोकड लंपास. संजयनगर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच चोरट्यांनी न दिवसा ढवळ्या न घाबरता धाडसी घरफोड्या करत पोलिसांनाच उघड आव्हान दिलंय. आणि विशेष म्हणजे एका पोलीस कर्मचाऱ्याच्या फ्लॅटलाही चोरट्यांनी लक्ष केलंय. संजयनगर आणि सह्याद्रीनगर परिसरातील 3 फ्लॅट्स फोडून चोरट्यांनी सुमारे 21 तोळे सोन्यासह लाखोंची रोकड लंपास केली. रात्री उशिरापर्यंत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सह्याद्रीनगरमधील शिवबाळ दगडे अपार्टमेंटमध्ये राहणारे सेवानिवृत्त शिक्षक महेश रामचंद्र शिंदे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आणि या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडेकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. अवघ्या काही मिनिटात 8 तोळे सोन्याचे दागिने आणि 5,000ची रोकड लंपास करून चोरटे पसार झाले. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली आणि यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा चिंतामण नगरकडे वळवला. संजयनगर ठाण्याच्या पोलीस ठाण्याच्या पश्चिमेला असलेल्या मयुरेश रेसिडेन्सीमधील पहिल्या मजल्यावरील संजयनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार कपिल साळुंखे यांच्या फ्लॅटचा कडेकोयंडा उचकटून चोरी करण्यात आली. त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली. याच रेसिडेन्सीच्या 8व्या मजल्यावरील नरेंद्र संभाजी खोकडे यांच्या फ्लॅटला चोरट्यांनी लक्ष केले. त्यांच्या घरातून 7 तोळे सोन्याचे दागिने आणि 10,000ची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. दुपारी 4:30च्या सुमारास या दोन्ही घरफोड्या घडल्या. पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातच चोरी झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक सतीश कदम, उपनिरीक्षक ज्योतिराम भोसले तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, संजयनगर.